दिल्लीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, आपण थेट जाऊया. मांडण्याची संधी मला त्या बैठकीमध्ये मिळाली आणि ऑपरेशन सिंदूर खऱ्या अर्थाने जे लोकांच्या जनभावनेला लक्षात घेऊन ऑपरेशन सिंदूर आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी हे केलं, यशस्वीपणे राबवलं. त्यासाठी मी भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचं अभिनंदन केलं आणि देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी खरं म्हणजे मी त्याच्यामध्ये पराक्रमी प्रधानमंत्री देखील म्हणालो, कारण शेवटी हा पराक्रमच आहे एक प्रकारचा. कारण भारतीय सैन्याच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना ताकद देणं, बळ देणं हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झालं नव्हतं. म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही मी NDAच्या वतीने अभिनंदन केलं, परिषदेच्या वतीने अभिनंदन केलं आणि शिवसेनेच्या वतीने देखील अभिनंदन केलेलं आहे. खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर ही प्रत्येक देशवासियाच्या मनामधली एक खदखद होती, संताप होता, चीड होती. पहलगाममध्ये झालेले बेकसूर लोकांना ज्या पद्धतीने आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या आणि धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि त्यावेळेस आपल्या भगिनी होत्या, बहिणी होत्या, त्यांचं कुंकू पुसण्याचं काम, सिंदूर पुसण्याचं काम ज्या पाक धार्जिण्या आतंकवाद्यांनी केलं, त्यांना जशाच तसा ठोक उत्तर प्रधानमंत्री आणि आपल्या लष्कराने दिलं आणि त्यामुळे पूर्ण देशभरातून त्यांचा अभिनंदन होतं आणि आज तो अभिनंदनाचा ठराव इथं मांडण्याची संधी मला मिळाली. इतर घटक पक्ष देखील आहेत, पण मात्र एवढा मोठा ऐतिहासिक ठराव तुम्हाला मांडण्याची संधी देण्यात आली. ऐतिहासिक घटना होती आणि ते म्हणजे NDAतले प्रमुख घटक पक्षापैकी तुम्हाला संधी दिली, इतरही पक्ष होते. मग त्यासाठीच मी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना धन्यवाद देखील दिले की अतिशय महत्त्वाचा देशाच्या रक्षणासाठी, देशवासियांच्या रक्षणासाठी आणि आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर उजाडण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांच्या विरोधामध्ये जी भूमिका भारताने घेतली आणि ठोस भूमिका घेतली, आतापर्यंत ॲक्शनला रिॲक्शन होत नव्हती. आणि आपण पाहतोय की मी याआधी पण म्हटलं आहे की 26/11चा हल्ला असेल, सिरियल बॉम्बस्फोट असतील, संसदेवर हल्ला असेल, पठाणकोटचा हल्ला असेल,